लाडकी ओमी, कसं काय मग बरं आहे ना? तर आज आम्ही आलो आत्याकडे, कारण आत्याकडे आहे सत्यनारायणची पूजा. चला तर मग पाहूया. पुन्हा दोनदा करायचं, दोन्ही डोळ्याला लावायचं, पुन्हा एखादा. आता असा हात करायचा. मी 3 नावं वाचली की पाणी प्यायचं, चौथ्या नावाला पाणी तांबडा सोडायचा. तुम्ही त्यांच्या हाताला हात लावायचा. द्या. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. पुन्हा जोरा शब्द पुन्हा घ्यायचा. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. खाली सोडा. आता दोघांनी हात कोरडे करा आणि हात जोडायचे. ओम विष्णुवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम श्रीदेवी नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम साधिक्षिराय नमः, ओम प्रदर्शनाय नमः, ओम नाशियाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरे नमः, ओम श्री कृष्णाय नमः. नमस्कार करा. आता काही त्या व्हिडिओवर तुम्ही पाणी घाला, नारळावर पाणी घाला. नाही पळी हां. नंतर हळद कुंकू व्हा दोन्ही नाही. हरिद्रा कुंकुमचा कलर करणारे आणि एक फूल ठेवा दोघांनी. एक नारळ ठेवा, एक विचार ठेवा. नारळावरती विड्यावर अक्षर टाका. तुम्ही विड्याच्या पान घ्यायचं, तुम्ही नारळ घ्यायचा, देवाजवळ जायचं, देवाला सांगायचं आमच्या वास्तूमध्ये आम्ही श्रावण महिन्यानिमित्त ब्राह्मणाकडून सत्याची पूजा करतो, तर आम्हाला येऊन आशीर्वाद द्यावा. आणि ते ठेवलं की येताना तुमचा गणपती आणि घंटा. शंख नाही आहे, शंख का नाही येतो? शंख पाहिजे ना. देवामध्ये शंख आणि घंटा हे महत्वाचं आहे. आणि शंखाचा आकार असा असतो आणि शंख कुठं असतो? पाण्यात असतो. आता तुमचे भाऊ आहेत ना, ते कोरडा ठेवतात. त्यांना म्हटलं कधीही शंख कोरडा ठेवायचा नाही, कारण शंख कशामध्ये असतो? पाण्यामध्ये. त्यामुळं शंख हा कायम पाण्यामध्ये. आणि जेव्हा तुम्ही पूजा कराल, आता समजा तुम्ही आज पाणी भरून ठेवलं, आज पूजा करून उद्या तुम्ही पूजा कराल, त्या शंखाचं पाणी आपल्या अंगावरून सगळीकडे, म्हणजे कुठल्याही प्रकारचा दोष राहत नाही. तर मंडईमध्ये तुम्हाला शंख मिळेल, एवढा आणलं तरी चालेल. आणि कासवाच्या आकाराची त्याला एक हे मिळतं, काय असलेले एक प्लेट मिळते. हां, किंवा ठेवली होतीस ना, एखाद्या वाटीत ठेवलं तरी चालेल. पण शंखामध्ये पाणी घातल्याशिवाय पाण्याला ठेवायचं नाही. शंखाला कुंकू व्हायचं नाही, कारण क्षार असतात. हां. आणि त्याच्यानंतर अक्षर व्हायची नाही. आणि आता एवढा शंख असेल फुल बसणार नाही, असं फक्त लावायचं, बाजूला ठेवलेलं आहे. पण देवामध्ये उजव्या साईडला शंख ठेवायचा आणि डाव्या साईडला घंटा ठेवायचा. हां. तर तुम्ही कधीही जाऊन एवढ्या श्रावण महिन्यामध्ये काय 50-60 रुपये एवढा मिळेल, तो घेऊन या. फक्त घेताना तो कुठेही पिसरा नाही, भूक नाही, हे सगळं बघायचं. आणि तुम्हाला सांगतो, आंबे बंदोर आहेत बघा, शनी पार्वती, त्या शेजारी एक श्रीचं दुकान आहे. श्री म्हणजे त्यांच्याकडे सगळे हे मिळते शंख वगैरे. तर त्यांना मला पूजेचा शंख छोटा द्या, मग ते तुम्हाला दाखव. घंटा घेऊन या. आणि सांगा देवाला पण तिथे जागा नाही. घंटाची होती आणि गणपती इथं करतो. ते अक्षर ठेवली ना, तेव्हा तिथं गणपती नाही, एखादी घंटा. हां, घंटा इकडं खाली डाव्या त्याला. हां, वा बसा.
ओम भू ओम भुवा ओम स्वाहा ओम महा ओम क्षमा ओम तपा ओम तत्सत तत्सर्व देवची जिने जीवन पडतो ओ अपज्योती नमस्कृतो असा हात करायचा कानाला लावायचा हे आमचा श्रीमन महागणपते महा. आता हातामध्ये अक्षर घ्यायची आणि आपण पूजा कशा करता करतोय तर संकल्प करा की आम्ही अशी पूजा करतो. हां आता कोणाचं घर व्हावं म्हणजे काही संकल्प धरून करतात. आता तुम्ही घेतले ना. हां थोडंसं त्या थेंबर पाणी घाला म्हणजे ओले करू शकतो. श्रीमन महागणपते महा म्हणायचं मम आत्मनः स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ सकल क्रीडा परिहारार्थ सकल मनोरथ सिद्ध्यर्थ. म्हणजे आपल्याला काय पाहिजे ऐश्वर्य आयुष्य म्हणजे शिक्षण हे सगळं आपण करतो. हे ब्राह्मणद्वारा संकल्प आधी श्रावण मासे गुरुवार दिवसे श्री सत्यनारायण पूजन. आता तुमचं नाव घ्या. हां तुमचं हां मम पत्नी सहित पितृ पातळी ब्राह्मणद्वारा पूजन करिशे. त्याच्या हातावरनं पाणी सोडायचं सामनामध्ये. म्हणजे आपण पूजा कशा करतो हा संकल्प. आता हात धुवा स्वच्छ. त्याच्यात थोडंसं पाणी घाला सामनामध्ये म्हणजे मी हां जायचं ब्रह्मा ब्राह्मदेवता ब्रह्मा स्वामीदेवता ब्रह्मा वासुदेवता ब्रह्मा वासुदेव श्री लक्ष्मी नारायण महा सर्व ब्राह्मणोमध्ये निपुणमस्तु सकुणा कर्मजा श्रीमन महागणपती महा विद्यारंभ संक्राम शंकरदेव शुक्ला सर्व मंगले श्री सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते सर्वदा सर्व कायेषु नैष्ठां श्रीमन महागणपती. आता ती जी हे आहे ठेवा नमस्कार करतो. नमस्कार करून कारण सिद्धी माया तू प्रसन्न येते घातारी श्रीमन महागणपती महा. आता हे घ्या थोडंसं पुढे चाललं. आता मग हा अक्षर ठेवा आणि म्हणायचं आसनार्थे अक्षदान समर्पयामी. म्हणजे आपण गणपतीला खाली जमीन ठेवत नाही अक्षरपत्नी आपण करू शकतो. अक्षर थोडा अक्षर द्यायचं म्हणायचं आगमनार्थे अक्षदान समर्पयामी. नाही तिथं गणपतीला व्हा. तुम्ही आता देवाला अक्षर दिले की नाही मग देव खाली आले. आता गणपती चांगला घ्या आणि ओम गम गणपती म्हणून 5 वेळा पाणी घाला. तुम्ही पण म्हणा ओम गम गणपती महा म्हणा. आता हा गुलाब गणपतीच्या कपाळाला लावा असा मोठ्यानं. म्हणजे तुम्ही आता काय करा गणपतीला 2 बायका आहेत रिद्धी आणि सिद्धी म्हणून डाव्या साईडला हळद व्हायची आणि रिद्ध्यांना म्हणायचं. उजव्या साईडला कुंकू व्हायचं. ओम रिद्धे नमः रिद्धे वा ओम रिद्धे नमः. आता कुंकू उजव्या साईडला ओम सिद्धे नमः. आता ही अक्षर ठेवा थोडीशी वा श्रीमन महागणपते नमः. आता 2 पळ्या पाणी घाला शुद्धोदक स्नानम आणि ओम गम गणपती म्हणतो. हां हां आता पंचामृत घाला 2 पळ्या पंचामृत स्नानम समर्पयामी ओम गम गणपते नमः. हां 2 पळ्या शुद्ध पाणी घाला शुद्धोदक स्नानम समर्पयामी ओम गम गणपते नमः. आता ते भांडं भरून घ्या. हे घ्या ते नाही ते छोटं भांडं थांबा. हां आणि तुला सांगतो असं हात बघा असं धरायचं आणि सतत धार घालायची आणि ओम गम गणपती म्हणायचं. सतत धार घालायची त्यांनी असं धरा ना पूर्ण पकड. हां आणि भांड्याचं धार ओम गम गणपती म्हणा. स्नानम समर्पयामी ओम गम गणपते नमः ओम गम गणपते नमः ओम गम गणपते नमः
ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. म्हणा तुम्ही काही. ठेवा थोडंसं आता पाणी. ह्याचं कारण आहे की एक तर अभिषेक होतो आणि दुसरं म्हणजे आपण दही व्हायचं नाही, तो औषधपणा जावा म्हणून ते पाणी. याची अशी एवढी धार होत नाही बघा, अखंड धार होती. आता गणपती तुम्ही डाव्याच्यात घ्या, या वस्त्राने पूर्ण कोरडा करायचा, दोघांच्या कपाळाला लावायचा, डोळ्याला लावून जाण्यातून दही टाकायचा. ठेवायचं झालं. आता हे तिरका ठेवू नका. आता असं दोन्ही पांख्यात धरायचं. हे आपण तर वस्त्र घालतोय जाणवं, पाण्यात बुडवायचं, शिवरायला दाखवायचं आणि असं घालायचं. हा पाण्यात. हा हा बरोबर ना, जास्त वेळा नको. काय सर, नवीन कपडे आणले की आपण धुतल्याशिवाय वापरत नाही. आता दुकानातच घालतात, तो काय भेटून देत नाही. सूर्याला दाखवा आणि व्हा. हा व्हा. गणपती जाणं असं ना, वा माझ्यासारखं व्हायचं चालेल. आता तुम्ही गुलाल व्हा. तुम्ही हां वा वा. हां हळद कुंकू व्हा. हरी जरा कुंकू सकाळी जाऊ. हे देठ कुंकात बुडायचे आणि देठ असे व्हायचे त्याच्यासाठी. वा दुर्वा अंकुर कांड आणि तांबडं फुल आहे का त्याचं. हा फुल ठेवा, पायाची ठेवा. हां हलवू नका मोठी. आता पळीने पाणी खाली नसणार, पळीतनं पाणी ते गुळखोबरं आहे ना, त्याचा नैवेद्य दाखवा. तेवढं खात्याचे नैवेद्य असं ओम प्राणी स्वाहा. हाताने नाही हो, पाणी सांडायचं का ना. पळी घेऊ, पळीमध्ये पाळे ना. ओम प्राणी स्वाहा, मकणी स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यार्थे समर्पयामि. टाका, पुन्हा घ्या, पुन्हा नैवेद्य. ओम प्राणी स्वाहा, अपने स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यार्थे समर्पयामि. टाकायचं. हां आता तर पहिल्या वेळेला पाणी झालं. पाणी का थोडं झालं माहिती का, ते गहू वगैरे आहेत ना, ते भिजून जाते. म्हणजे एक सांग झालं. श्रीमन महागणपते नमः. नको सिद्धी माया तू प्रसन्ने त्वयि धातारी विघ्नानि नाशमाय तू सर्वाणि सूरनायकाः. ओम भूर्भुवः स्वः. श्री महा गणपते नमः. प्रार्थनां समर्पयामि. अनेन कृत पूजनेन महागणपती येता. म्हणजे आपण जे गणपती पूजा केली त्यांनी मान्य करून द्यावी. हा नमस्कार करा. नमस्कार मी कारण सिद्धी माया तू प्रसन्न धातारी श्रीमन महागणपते नमः. आता मी सांगतो तसं करायचं. का हो, आता हे बोट आणि हे बोट दोन्ही डोळ्याला लावा. हे कर्मेश्वराचं बोटाचं. हां दोन्ही डोळ्याचं म्हणायचं. ओम भू लावा ना. ओम भू वर स्वाहा. नेत्र याय बहुशट. हां आता असा हात थोडा डोक्यात. हां असला या फोटो. हां याचा अर्थ काय माहिती तुम्हाला सांगतो तुम्हाला. ओम भू हृदय म्हणजे आम्ही हृदयापासून तुमची पूजा करू. त्याच्यानंतर शीर्षस्वा म्हणजे डोकं शांत नंतर पूजेला बसलो आणि बाहेर काय झालं हा विचार नको म्हणून डोकं शांत करून पूजा करतो. नंतर शिखाय म्हणजे इथं लहान मेंदू असतो, तो सगळं कार्य करतो म्हणून. नंतर कवच. कवच म्हणजे काय, संरक्षण. तर आम्हाला सर्व प्रकारचं संरक्षण मिळालं म्हणून कवच म्हणून. त्याच्यानंतर नेत्र म्हणजे हे जे दोन्ही डोळे आहेत त्या डोळ्याने आम्हाला चांगलं दिसावं नेत्राने म्हणून. आणि हे सगळं देवाला मानून असल्याचं असं त्याचा शरण्यास म्हणतात. की मन महागणपती. मग काही तुम्ही आता पळीत पाणी भरून घ्या. डाव्याचं पाणी घ्या, डाव्याचं पळी घ्या. हां हळद कुंकू घाला. अक्षर घाला. आता हा आपण जो कलश ठेवलाय ह्याच्यामध्ये आपण काय ठेवले, पाणी, पैसा, सुपारी आणि शुभ मांगल्य म्हणजे काय,
तर केळी तिची पानं, आंब्याची पानं हे आपण ठेवलेलं आहे आणि आतमध्ये आपण पैसान सुपारी ठेवली. आता ही पृथ्वी आहे, पृथ्वीभोवती ज्या नद्या आहेत त्या नद्यांची आपण पूजा करायची. मग ती आता कशी पूजा करणार, तर कलशीच्या मध्ये त्याच्यावर कुंकवाचा आणि याचा पट्टे मारलेले आहेत. हां, तर हे पाणी डाव्यातच धरा. हां, याच्यामध्ये असं बुडवायचं आणि नाव घेतलं की फक्त बाहेरनं व्हायचं. आता घंटा कलशाचं पूजनांचे करीचे, गंगेचं यमुनेचं गोदावरी सरस्वती व्हा ना, नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मरण श्रीमन महान कलशाय पूजनार्थे समर्पयामी. हा वा. आता त्या फुलाचा वास घ्या आणि एक लक्षात ठेवा, कुठलंही फूल देवाला वाहिलेलं कुठलंही फूल, नंतर पान, आपण बघा देवाला वाहिलेलं फूल काय करायला ताजं असतं पण ते निर्माण झालेलं असतं, ते वाहत नाही. म्हणून आता हे फूल व्हायचं नाही. मग काय म्हणायचं, उत्तर निर्माल्य, म्हणजे त्या फुलाचं निर्माण झालं आपण बघितल्यामुळे प्रोक्षण. हां, ते पान पण टाकायचं. आता कुठलाही वास घेतलेलं फूल पान देवाला व्हायचं नाही पुन्हा. हात पुसा हातात तुमच्या, तिथला घंटा वाजलीच पाहिजे. मग महागणपती महा. ताई, आता तुम्ही हे दिवा लावलेला आहे, याला हळद कुंकू लावा, दिव्याची पूजा करा. हरिद्रा कुंकू सकाळी समर्पयामी. एक फूल ठेवा, अक्षत टाका. हां, आणि दिव्याला प्रार्थना करायची की आम्ही का दिवा लावतो, तर आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा अंधकार नको म्हणून आपण दिव्याची पूजा करतो. नमस्कार करा, तुम्ही पण नमस्कार करा. मग महागणपती महा. आता शंख नसल्या कारणाने आपण शंखाची काही पूजा करत नाही, घंटेची पूजा केली. आता डाव्या हातामध्ये अक्षत घ्या, डाव्या हातामध्ये, आणि उजव्या हाताने 2-2 दाणे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ईशान्य, नैऋत्य 4 दिशांना टाकायचे. मी नावं वाचतो, तुम्ही फक्त इकडं पूर्व आहे, पूर्व पश्चिम, इकडं दक्षिण, इकडं उत्तर, ईशान्य. हां, तर ते मी नावं वाचतो की फक्त 2-2 दाणे सगळे टाकायचे. ओम इंद्रायन्मा सुरत करा. ओम इंद्रायन्मा इंद्रयामी, ओम अग्नेन्मा अग्नेयामी, ओम यमान्मा यमामी, ओम नैऋत्यन्मा नैऋत्यामी, ओम वरुणायन्मा वरुणामी, ओम वायुन्मा वायुहामी, ओम सोमायन्मा सोमाहामी, ओम ईशान्यन्मा ईशाहामी. इथे जिका पालानं. आता थोडीशी 2 दाणे जमिनीत ठेवा, 2 दाणे असे आकाशात टाका. जमिनीला कशासाठी, का आपण बसतो तिच्यावर म्हणून ते केला. आणि आकाशावर म्हणजे आपल्याला वर्ण जमिनीला आकाशात नसतं तर काय झालं असतं. हां, म्हणून त्याची पूजा करायची. आणि नमस्कार करा, असं असं हात लावा. हां, नमस्कार करायचा. आता हातामध्ये पुन्हा अक्षत घ्या, डाव्या हातामध्ये. आता हे चौरंगावर काय मांडलेले, कलश आहे, कलशावरती तांदूळ आहे, सामण आहे. त्या सामणामध्ये आपण काय केले की नवग्रह आहे. तो पहिला जो सुपारी पुढे ठेवली ना ती सूर्य आहे आणि सूर्याभोवती सगळे नवग्रह फिरतात, मग ती मध्ये ठेवली. तर मी नाव वाचलं की पहिल्या सुपारीपासून असं टाकत यायचं. हां, ओम सूर्यायन्मा सूर्याहमी, ओम सोमायन्मा सोमहमी. फक्त हलवाच नाही. ओम सोमायन्मा सोमहमी, ओम भौमायन्मा भौमहमी, ओम बुधायन्मा बुधाहमी, ओम बृहस्पतीन्मा बृहस्पती अहमी, ओम शुक्रायन्मा शुक्र अहमी, ओम शनेश्वरांना शनी अहमी, ओम राहवेन्मा राहू अहमी, ओम केतवांना केतू अहमी. 9 ग्रह झाले सगळे, म्हणजे राहू किती सगळे आले. आता हे आपण अक्षत का टाकली, तर त्यांना आपण आमंत्रण केलं. हां, आता डाव्या टाकले का सगळे, टाकत नाही सगळे. हां हां, आता डाव्या पळीत पाणी भरून घ्या, त्याच्यामुळे थोडंसं हलकुंकू टाका. आणि या फुलाच्या पाकळीला जेवढं पाणी बसेल असंच सगळ्यांना व्हायचं, म्हणजे ओलवणार. वा. सूर्यायन महा, सोमायन महा, भौमायन महा, बुधायन महा, बृहस्पतीन महा, शुक्रायन महा, शनेश्वरायन महा, राहवेन महा, केतवेन महा. हां हां, फुलाचा वास घ्या, टाकायचा. ते पाणी पण टाका. हो, काही जरा मग पाणी पोरं ठेवा खाली, त्याच्यावर अक्षर झाला म्हणायचं. असं अर्थे अक्षदाम समर्पयामी. हे कुठे बाळकृष्ण शैला घे रे, शैला थम तू घे का कृष्णाची मूर्ती.
ठेवा तुझ्या वा असं अक्षराने समोर पाया आम्ही हां आता देवाला पायावर पहिलं आधी पाहिल्यांदा पाय धुवायचे हां पाय स्नान आणि समर्पण दोन्ही पायावर पाणी घाला आणि काय म्हणायचं ओम नमो भगवते वासुदेवाय मग आपण गणपतींना म्हणतो ओम नमो भगवते वासुदेवाय दोन्ही पायावर घाला नंतर हातावर घाला हां नंतर ओठाला लावा पण देवाच्या आता मग मस्तकावर घाला दोन पाया अजून एक घाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ताई तुम्ही ही तुळस आहे ना देवाच्या पायाशी ठेवा हां हां पाहिलं पाणी आता मगाशी कसं आपण केलं असं धरून कसं व्हा हां ओम नमो भगवते वासुदेवाय तुळशीपत्राय नमः समर्पयामि नमो भगवते वासुदेवाय श्रीकृष्णाय नमः हां ठेवा थोडंसं पाणी आता दोन पाया पंचामृत झाला हां आता पुन्हा पाणी घाला मग धार झाला हां ओम नमो श्री भगवते वासुदेवाय कृष्णाय नमः होता भरा हां ठीक आहे ठेवा आता डाव्या हातात घ्या उजव्या हाताने स्वच्छ करायचा आणि तिथं तुळस मांडले बघा वरती चौरंगात तिथं खोचून ठेवा आता त्यातले तुळशीचं पान घ्या तुळशीचं पान घ्यायचं हां त्याच्यावर पाणी डोळ्याला लावायचं आणि ते पान खाऊन टाकायचं ठीक आहे तुम्ही सगळ्यांना द्या तुळशी पान काय ओरलं तर बघा नाही तर द्या सगळं आम्ही पाणी फिरवा ओम प्राणे स्वाहा अपने स्वाहा ब्रह्मणे स्वाहा देवीच्या ते समर्पयामि ठीक आहे हरकत नाही ठेवा आता ते बाजूला हां आता याला आपण प्राणे स्वाहा अपने स्वाहा ब्रह्मणे स्वाहा प्राणे स्वाहा पुन्हा एकदा घ्या ओम प्राणे स्वाहा अपने स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नमस्कार करा नमस्कारोने कार्य सिद्धी माया तू प्रसन्न धातारी श्रीमन महागणपते नमः आता आपली पूजा झालेली आहे आपण पोथी वाचतो 5 अध्याय आहे तो करून तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं स्मरण करा हां श्री गणेशाय नमः आता सत्यनारायण असो एकदा हे मुलं आपण कोणत्या आपण मनातील कोणत्या प्रश्न आता स्वतःच्या ऐकलेली इच्छा आहे आपण कुठं असूत माझा मन हो नारदाने हा प्रश्न एकदा विष्णू विचारायचा त्या विचारायचा विष्णू सांगता येतला एका महावीर मनुष्य लोकात फिरत असतात आणि मनुष्य लोकांनी पूर्ण जन्मेप्रमाणे अनेक जन्म घेऊन अनंत प्रकारचे दुःख भोगित असे बोल कोणत्या साधनाने त्यांची दुःखे नाश होतील हा विचार करून नारद वैकुंठात गेले त्या वैकुंठामध्ये 4 हातात शंख चक्र गदा व कमल धारण केलेला व पायापर्यंत पूर्णाली वनमाला बळ घातलेला स्वच्छ नारायण भगवंताला पाहून त्याची स्तुती करताना नारद म्हणाले ज्याचे स्वरूप वाणी व मन त्यांना न करणारे व जो अनंत शक्तिमान आहे तो उत्पत्ती आणि मध्य व नाशिक रहित आहे व जो मूळचा निर्गुण आहे जगाच्या आरंभकाळी जो 3 गुणांचा स्वीकार करतो व स्वर्गाचे मूळ वाचून भक्तांची दुःख नाश करतो त्या नारायणाचा नमस्कार असो नारायण मुलाला आपण कोणत्या कामासाठी त्याला तुमच्या मनामध्ये काय हेतू आहे तो मला सर्व सांगा नारद म्हणाले भगवंता मृत्यू लोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माने अनेक योनीमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारचे दुःख भोगीत आहेत असं नारद म्हणाले भगवंता आपली जर कृपा मधावर असेल तर या सर्व लोकांची दुःखे कोणत्या उपायाने नाश होतील ते मला सांगा माझ्या ऐकण्याची इच्छा आहे भगवंता हे नारदा लोकांवर कृपा करून घेतू नये जो तू प्रश्न विचारला तो फार सुंदर आहे म्हणून जे हां 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 या दादा वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी बाळ मुक्ता फळांची जय देव मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव
जगतारात गौरी कमल चंदनाची उंटी कुंकुमकेश्वरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा कुंदन ते नकोरे चरणी गागल्या जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव तर पीतांबर फणीवर बंधन सोंड वक्र तुंडाचे नयन आश्रमाचा वक्ताय सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव संसारी अनाथनाथे अंबे करुणाविस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी सारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी कैसे नाही सारी शंभे परंतु न बोलवे काही विवाद करता पडलो प्रवाही तो भक्ता लागे पावस लागलाही जय देवी महिषासुरमर्दिनी हो तुझ्या सुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी हो सिंधदाशा देशापासून सोडवी सोडी लोपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरवेल आशा नरहर तल्लीन झाला पदपंकज लेशा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी विषय कंठे काळा त्रिभद्रे जाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून या जळ निर्मळ वाहे दुर्जुळा जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती वाळू भावरती वाळू तिरकर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नेहमी विशाळा अर्धांगे पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदळान शतकंठा निळा ऐसा शंकर संगे उमावी गळा जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती वाळू भावरती वाळू जय देव सागर मंथन पैकेरी त्या माझी अवतीता सापडले सीता असुरपणे प्राशन केले नीळकंठक नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती वाळू भावरती वाळू कर्पूरा जय देव वंदर सुंदर मदनारी पंचानंद मोहन वाचे सुतारी सप्तोटीचे बीज वाचे उच्चारी रघुपती रामदास अंतर जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती वाळू भावरती वाळू कर्पूर गौरा जय देव मधीन चरण डोळ्यान पाहिन तुम्ही अंगेन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणेन त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविण त्वमेव सर्वा मौदेव हरेण वाचा मोचा वा मुदत्रा वा मुदस्व निर्णयम समर्पी समर्थ अच्युतं केशवं रामनारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे मंगल मूर्ती मोरया स्वामी समर्थ महाराज की जय जय श्रीराम जय श्रीराम सगळ्यांना द्या आणि खाली ठेवा महाराज की जय पूजनंच परिषे ओम केशवाय नमः नारायण नमः माधवाय नमः गोविंदाय नमः आद्य पूर्व चरित वर्तमान एवं गुण विशेष छाया शुभो पुण्यतिथो मम आत्मनः श्रुति स्मृति पवनोक्त
फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर सत्यनारायण व्रतांगभूतम सरस्वती पूजनंच तथा च व्यास पूजनंच परिषे पुष्यकर्ष श्री सरस्वती देवते नमः सर्व प्रचारार्थे गंधा पुष्पम समर्पयामि। वा नमस्कार प्राचा जो ग्रंथ आपण वाचला त्याची पूजा असते। आता जो ब्राह्मण पूजा संपतो त्याची पूजा करत असते। आता म्हणजे अक्षर म्हणायचं महाविष्णुरूपेण ब्राह्मणाय इदपाद्यम सुपाद्यम पद्माः गंधाः पांशुः सौमंगल शास्तुः अक्षताः आयुष्यमस्तु पुष्पम तांबूलम दक्षिणाः पान्तु हि दीर्घामायु चिरंताः शांतिः पुष्टिः तुष्टिचास्त नमस्ताय सकलाधरणे श्रीमन महागणपती सत्यनारायण कुलस्वामी देवताः ब्राह्मण द्वारा पूजनंच करिष्ये। अक्षर माझ्या लोकांना टाकायचं। तुम्ही हे पाठ घेतलं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। तुम्ही गणपती यात्रा आहे ना कोकणात, तयारी झाली का गणपती बाप्पा येणार लवकरच।